जिल्हा विशेष सिरीजचे प्रत्येक जिल्ह्याचे फ्री PDF मिळवण्यासाठी ज्ञानदीप सरळ सेवा हे ॲप्लिकेशन आजच डाउनलोड करा. तर मांजरे या ठिकाणी ग्रामसेवक आणि ग्रामसेविका प्रशिक्षण केंद्र आहे. तर चाकणमधली कांदा बाजारपेठही प्रसिद्ध आहे. अष्टविनायकांपैकी 5 ठिकाणं जसे की मोरगाव, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री आणि थेऊर ही ठिकाणं पुण्यातच आहेत. तर संत ज्ञानेश्वरांची समाधी आळंदीला, संत तुकाराम महाराजांचं जन्मस्थळ देहू आणि संत सोपानदेव यांची समाधी ही पुण्यामधल्या सासवड या ठिकाणी आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग सुद्धा पुण्यातच आहे. आणि लोणावळा हे थंड हवेचं ठिकाण सुद्धा इथलं प्रसिद्ध आहे. याच्या जवळच कारले, भाजे, बेडसा ह्या प्राचीन लेण्या सुद्धा फार प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबाचं देवस्थान जेजुरी सुद्धा पुण्यातच आहे. वेळवंडी नदीवरती लॉईड धरण आहे, ज्याला येसाजी कंक धरण असं सुद्धा म्हणतात. तर वढू बुद्रुक ह्या ठिकाणी संभाजी राजांची समाधी आहे. पुणे जिल्ह्यामध्ये भरपूर सगळ्या नद्या आणि त्यावरती धरण आहेत. त्यामध्ये पाणचेत हे धरण येतं, ज्याला तानाजी सागर असंही म्हणतात. ते अंबी नदीवरती आहे. वीर बाजी पासलकर जलाशय हा मोसी नदीवरचा आहे. तर खडकवासला हा मोसी, अंबी आणि मुठा या नद्यांवरती आहे. चास्कमान हे भीमा नदीवर आहे. नाझरे करहा नदीवर आणि टेमघर हे मुळशी नदीवरती ग्रॅव्हिटी प्रकारचं धरण बांधण्यात आलंय. पुणे जिल्ह्यामध्ये अतिशय सुंदर असे धबधबे सुद्धा आहेत. त्यामध्ये कुणे हा लोणावळ्याचा धबधबा प्रसिद्ध आहे. शिवाय ताम्हिणी, मळवली, टायगर, राजमाची हे धबधबे प्रसिद्ध आहेत. पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योग, व्यवसाय किंवा कारखाने कुठले तेही आपण पाहूयात. खडकी आणि देहू रोड ह्या ठिकाणी केंद्र शासनाचे औद्योगिक कारखाने आहेत. तर तळेगाव दाभाडे या ठिकाणी थर्मासचे कारखाने आहेत. मुंढवा या ठिकाणी भारत फोर्स कल्याणी स्टील्स हे प्रकल्प आहेत. तर चिंचवड ह्या ठिकाणी बजाज स्कूटर किंवा ऑटो रिक्षा उत्पादनाचे कारखाने आहेत.